नमस्कार, मी स्नेहल। आज आपण संत्र्याच्या पासून सरबतचं प्रीमिक्स तयार करायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी आपण इथे संत्री घेतलेली आहेत। मार्केटमध्ये जेव्हा संत्र्यांचा सीझन चालू असतो तेव्हा आपल्याला अगदी मस्त असे संत्री मिळतात आणि त्यांचे रेटसुद्धा कमी असतात। असे स्वस्त जेव्हा संत्री असतात तेव्हा आपण असं प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो। आता इथे आपण संत्री सोलून घेतले, त्यांची साल काढून घेतले आणि इथे आपल्याकडे ज्यूसर नाही आहे। आपण चाळण घेतले, खाली एक भांडं घेतलं आणि ज्यूसर नसताना सुद्धा आपण अगदी झटपट असा ज्यूस त्याचा काढू शकतो। हाताच्या साहाय्याने असं प्रेस करून आपण ज्यूस काढू शकतो। जर हाताच्या साहाय्याने जमत नसेल तर तुम्ही इथे स्मॅशरसुद्धा वापरू शकता। स्मॅशरच्या मदतीने तर आपलं काम अगदी झटपट असं होतं। आणि हा ज्यूस आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता इथे आपण स्मॅशर वापरले, स्मॅशरच्या मदतीने अगदी झटपट असा आपला ज्यूस निघतो। म्हणजे इथे आपल्याला ज्यूसरची गरज पडत नाही। असा ज्यूस काढून आपण मस्त असं याचं प्रीमिक्स आपल्याला बनवायचं आहे। तर हा पूर्ण गर आपण काढून घेतला आहे, चौथा बाजूला केला आहे आणि हा जो ज्यूस आहे तो आपल्याला आता इथे मोजून घ्यायचा आहे। हा ज्यूस आपण पेल्याच्या साहाय्याने मस्त असं मोजून घ्यायचा। इथे आपला 2 पेले जो ज्यूस झालेला आहे, मेजरमेंटचा कप आपण इथे घेतला आहे। हा कप 2 कप आपला ज्यूस झालेला आहे। तर इथे आपण 1 कप असं आपल्याला इथे साखर ॲड करायची आहे। त्याआधी आपण इथे 1 लिंबूसुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे। 1 लिंबू आपण लिंबूचा जो रस असतो तो यामध्ये, एका लिंबाचा रस यामध्ये ॲड केला आहे आणि आता आपण 1 कप भरून यामध्ये साखर ॲड करायची आहे। साखरेऐवजी तुम्ही इथे पिठी साखर पण ॲड करू शकता। पिठी साखर ॲड केल्याने तुमचं काम अधिक पटकन होईल। आता ही पूर्ण जी साखर आहे ती आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे। त्यामुळे या ज्या सरबतला अगदी चांगली अशी मस्त टेस्ट येऊन जाते। आता हेच पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आपण चमच्याच्या साहाय्याने आणि इथं आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे। इथे आपण परात किंवा ताटसुद्धा वापरू शकतो। आता यामध्ये आपण हे जे ज्यूस आहे तो पूर्ण ओतून घ्यायचा आणि 2 ते 3 दिवस हे ताट आहे ते उन्हामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। 2 ते 3 दिवसानंतर जो ज्यूस आहे तो सुकून जातो आणि सुकल्यावर असा दिसतो। आता हा पूर्ण आपण कालतीच्या साहाय्याने काढून घेतला आणि परत थोडंसं 1 दिवस आपण याला उन्हात वाळवलेला आहे। आता हा जो ज्यूस आहे हा कालतीच्या साहाय्याने आपण काढून घ्यायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। आणि या ज्यूसपासून हा जो आपण प्रीमिक्स आत्ता आपण बनवतोय त्या प्रीमिक्सपासून तुम्ही अगदी झटपट असा सरबत तयार करून देऊ शकता। आता हे जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेली पावडर आहे, ही पावडर तुम्ही बर्नीमध्ये भरवून वर्षभर वापरू शकता। आता 1 चमचा आपण 1 ग्लाससाठी आपण तुम्हाला जसं चवीनुसार हवं आहे त्यानुसार 1 चमचा 2 चमचा जसा हवं आहे त्यानुसार ॲड करू शकता। आता इथे मी 1 चमचा प्रीमिक्स टाकलं आहे आणि थोडं पाणी ॲड करून हे आपलं मस्त असं सरबत तयार झालेलं आहे। थँक्यू।